त्याच निमित्ताने आज एक आणि आता बातम्यांचा वेगवान आढावा घेऊया। विधान भवनामध्ये मोठ्या प्रमाणात कचरा साठला। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या दालनापासून 50 फुटांवर कचऱ्याचं साम्राज्य। आमदार संजय गायकवाडांचा आमदार निवासातील राड्या प्रकरणी 37 तासांहून अधिक काळ लोटला तरी कारवाई नाही। सुप्रिया सुळेंकडून तक्रार दाखल केल्यानंतरही कारवाई न केल्यानं सवाल। संजय गायकवाडांवर गुन्हा दाखल होणार नाही, हे सरकार नेते पदाधिकाऱ्यांच्या पाठीमागे उभं राहणार। आमदार रोहित पवारांची मारहाण प्रकरणावर टीका। दोषी आढळलो तर कोणत्याही कारवाईला सामोरं जायला तयार। संजय गायकवाडांचं विधान, माझा मार्ग चुकीचा होता, मात्र मराठी माणसासाठी हा मार्ग घ्यावा लागला। गायकवाडांचं स्पष्टीकरण। मारहाण झालेला वेटर नाही तर मॅनेजर होता। संजय गायकवाडांचं विधान, टीका करणाऱ्यांना दाक्षिणात्य लोकांचा पुळका का येतोय? मारकुट्या संजय गायकवाड यांचा अजब दावा। आकाशवाणी आमदार निवासातील कॅन्टीनचा परवाना रद्द करण्यात आलाय। निकृष्ट जेवण दिल्याप्रकरणी अजंता केटरर्सचा परवाना रद्द। आमदार गायकवाडांकडून मारहाण प्रकरणानंतर कारवाई। ठाकरे बंधूंनी एकत्र मनपा लढाव्यात असा लोकांचा दबाव। इंडिया महाविकास आघाडीची स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये गरज नाही। मनपा निवडणुका स्थानिक मुद्द्यांवर लढल्या जाव्यात, संजय राऊतांचं वक्तव्य। दीपक केसरकर सावंतवाडीच्या मोती तलावावरील कावळा। माजी मंत्री दीपक केसरकरांना संजय राऊतांचं प्रत्युत्तर। ठाकरे हे महापालिकेच्या पैशांवर जगणारे, केसरकरांनी अशा प्रकारे टीका केली होती। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची काल दिल्लीवारी, केंद्रातील अनेक बड्या नेत्यांची भेट घेतल्याची सूत्रांची माहिती, कारण मात्र गुलदस्त्यात आहे। बोगस बियाण्यांच्या संदर्भात आज विधिमंडळात महत्त्वाची बैठक। संध्याकाळी 6 वाजता होणाऱ्या बैठकीत कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई होण्याची शक्यता। अनेक कंपन्यांनी बोगस बियाणं दिल्यामुळे राज्यातील शेतकरी हवालदिल झाले। चंद्रपूर जिल्हा सहकारी बँकेच्या संचालकपद निवडणुकीत मतदान केंद्रावर वाद झाला। एका गटानं केंद्र आतून बंद केलं। तणाव वाढल्यावर केंद्र प्रमुखाने हस्तक्षेप करून मार्ग मोकळा केला। या घटनेनं केंद्र परिसरात तणाव निर्माण झालाय। गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी असलेली राजे यशवंतराव होळकर योजना भ्रष्टाचाराचं कुरण झाल्याचं उघडकीस आलंय। माझा इन्व्हेस्टिगेशनमध्ये धक्कादायक वास्तव उघड। मंत्री अतुल सावेंच्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार। छत्रपती संभाजीनगरमधल्या इंग्रजी शाळांमधल्या गैरप्रकारांची ओबीसी मंत्री अतुल सावेंकडून गंभीर दखल। सुविधा न देणाऱ्या शाळांची मान्यता रद्द करणार। तपासणी करणाऱ्यांनी दिशाभूल करणाऱ्यांवरही कारवाईचा इशारा। आणि या